आतंकवाद विरोधी आंदोलनात पुतळा जाळताना 3 आंदोलक आगीत होरपल्याची घटना घडलेली आहे। नागपुरातील बडकस चौकात विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ही घटना घडली। पुतळा जाळत असताना पुतळ्यावर ज्वलनशील पदार्थ पडल्याने पुतळा पेटला। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात येतं आणि याच दरम्यान 3 जण या आगीमध्ये होरपळले आहेत। नागपूरच्या बडकस चौकातली ही सगळी घटना आहे। विश्व हिंदू परिषदेकडून हे आंदोलन करण्यात येत होतं। जम्मू काश्मीरमध्ये जो आतंकवादी हल्ला झालेला होता त्याच्या निषेधार्थ नागपूरमध्ये आंदोलन करत असताना या विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनादरम्यान 3 जण होरपळले आहेत। तुषार कोहळे आपल्यासोबत आहे। तुषार, नेमकी कधीची घटना आहे आणि आत्ताची काय परिस्थिती आहे? दीपक, साधारण 4 वाजताच्या सुमारास विश्व हिंदू परिषदेने नागपूरच्या बडकस चौकामध्ये हे आंदोलन ठेवलेलं होतं आणि जम्मू काश्मीरमध्ये जो आतंकी हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी सगळे विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते देखील त्या आंदोलनात सहभागी झालेले होते। आंदोलकांना असं वाटलं की पोलीस त्यांना पुतळा पेटू देणार नाही, त्यामुळे त्यांनी आधीच पुतळा कुठेतरी बाहेर तयार केला होता, त्यावर आधीच ज्वलनशील पदार्थ टाकलेला होता आणि तो पुतळा घेऊन ते आंदोलनस्थळी पोहोचले आणि मग एकाएक जेव्हा त्या पुतळ्याला आग लावली तर आधीच त्यावर ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे त्याच्या अवतीभोवती असणारे जे आंदोलक होते ते आगीच्या ज्वालांच्या लपेटामध्ये आले आणि त्यानंतर त्या 3 आंदोलक होरपडले। त्यामध्ये 2 अत्यंत गंभीर स्वरूपात जखमी झाले आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। हे जे आंदोलन होतं या आंदोलनाचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे जे गोवा आणि महाराष्ट्र प्रांताचे क्षेत्रीय महामंत्री आहे गोविंद शेंडे यांच्या नेतृत्वामध्ये केलं जात होतं आणि त्या दरम्यान ही घटना घडली। 3 आंदोलकांची प्रकृती स्थिर आहे म्हटलं। या संपूर्ण घटनेनंतर एक लक्षात येतं की आंदोलन करताना निष्काळजीपणा केला तेव्हा कशा प्रकारे ते जीवावर बेतू शकतं। सुदैवाने ही मोठी घटना टळली, मात्र यामध्ये जे 3 आंदोलक आहेत ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये जो आतंकवादी हल्ला झालेला होता याच्याच निषेधार्थ नागपुरातल्या बडकस चौकामध्ये हे आंदोलन करण्यात येत होतं। विश्व हिंदू परिषदेकडून हे आंदोलन करण्यात येत होतं आणि या दरम्यान हा जो पुतळा आहे या पुतळ्यावर आधीच ज्वलनशील पदार्थ ठेवण्यात आलेले होते आणि हेच पेटवताना अचानक आग भडकली आणि या दरम्यानच जवळपास 3 जण होरपळलेले आहेत। यापैकी 2घांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।